काही शेतकरी म्हणतात 20 वर आलोय, काय म्हणतात आम्ही आणखी 25 वर आहे, कोण म्हणतात आम्ही 28 वर आहे. पण हे कमी कमी होत चाललंय. ह्याचं एक मूळ कारण आहे की आपण जमिनीत कुठलंही पीक काढत असताना अन्नद्रव्याचा साठा कमी होतो आणि तोच साठा आपलं वापराबाहेर द्यायचं काम करतं. त्याची परिस्थिती आपण प्लॉटमध्ये उभा राहून तारखेचा उल्लेख करून प्रत्येक वेळेस दावण्याचा प्रयत्न करतोय. का की कष्टकरी शेतकरी हारला नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या पद्धतीत फक्त ऍड केले पण प्लॉटनी वय खाल्लं नाही. मग केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक तुमचा ही अगदी 17,640 का काहीतरी झाड आहेत तुमची सगळे. सगळ्या टोटल झाडामध्ये एक बारकाईने अभ्यास केला तुटाळी किती असते ना आपली सरासरी म्हणजे काय असते 17,640 झाडात 200 तुटाळी तुमची. लय झाली ती सुद्धा लय झाली. जर आपण प्रत्येक जागेवरती गेल्यानंतर जो आपण आवाज दावतो इकडे बघा, तुम्हाला आवाज दावतो पाल्याचा आवाज कसा येतो. आणि पाऊंडरी खूप छान आहे. म्हणजे आपण ही आतमध्ये का दावलं की आतमध्ये दावणं गरजेचं आहे. आपलं झालं लोकेशन पण आत प्लॉट कसा आहे. तुम्ही आता इथनं आहे असं आता मी थोडंसं आम्ही दोघं साईडला सरतो झूम आउट करून बघा खाली हिरवे पाले कसे. वारं जर झालं नसतं का ही उन्हाची टिकली दिसली नसते आतमध्ये. हा पाले फाटल्यात वरचे खूप पाले फाटल्यात. आता सावली आहे म्हणजे प्लॉटला आणखी 21-25 दिवस निस्वनील टाइम आहे. पण प्लॉटची जर उंची बघितलं तर माझ्या अंदाजाने 20 फुटाच्या आसपास सहजासहजी यायला काहीच हरकत नाही. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. संतोष विलास पाटील, राहणार डोंगगाव, तालुका कारंजा, जिल्हा धाराशिव. तर ही जी आपण केळीच्या प्लॉट मध्ये उभं राहिलो ह्याची लागण कधी झाली. 22 डिसेंबर 2025 बरोबर आहे ना. आणि आजची तारीख किती आहे 24/12 म्हणजे 2च दिवस झालं तुम्ही ह्या प्लॉटची लागण करून बरोबर आहे ना. तर आता आपल्याला काय करायचंय की ह्या प्लॉटला हिथनं पुढं आपलं वापराबायोनिकचं मार्गदर्शन चालू करायचे बरोबर आहे ना. तर ही आणि ह्याच्या खालचा जो प्लॉट आहे ही किती टोटल लागण आहे आपली सगळी 2 एकर. 2 एकर आणि किती झाडं बसलेत आपले थोड्या वेळ लावतो फोन. 2,500 आहे का. मग 2,500 आपली लागण आहे. तर आता ही किती बाय कितीवर लागण केली आपण 6-5 वर लागण आहे. आता इथनं पुढं तुमचं कीटकनाशक बुरशीनाशक 1919 ह्या ड्रिचिंग आणि वॉटर सुलेबल दाणेदार ही तुमचं दरवर्षीचं सगळं तुम्ही वापरत असताना वापराबायोनिकचं मार्गदर्शन तुम्हाला ह्यात ऍड करून इथनं पुढं आपल्याला हा प्लॉट बनवायचा आहे. लोकेशनला जर बघितलं साहेब तर ती पहिली रांग रोडच्या आपल्या त्या बांधाच्या कडेची, दुसरी तिसरी चौथ्या रांगातल्या पहिल्या आणि दुसऱ्या झाडापाशी आपण उभा आहे बरोबर आहे. आणि इकडे बघितलं असंच जर फिरून घेतलं तर ही तुमची नारळ झाडाची रांग आणि इकडे तुमचं घर आहे. म्हणजे आपण आता हा घरापासला प्लॉट आहे समोरचा आणि जी पहिली केळी तुमच्या घराच्या पाठीमागे होती त्यात परत केळी लावा आणलेली ही तुमची रोप आहे. म्हणजे 1-2-3 दिवसात तुम्ही ह्याची पण लागण करणार आहेत. तर आता ह्या प्लॉट मध्ये जसं खालचा आणि वरचा प्लॉट दोन्ही मध्ये पण आपल्याला चांगला अवरेज भेटला, चांगला रेट भेटला आणि माल सगळा अगदी कमी वेळेत कटिंग होऊन गेला बरोबर आहे. तर ह्या प्लॉट मध्ये काय व्हावं वाटतंय आता नेमकं गेल्या वर्षी झालं तसंच झालं पाहिजे. जास्त आता काही बोलायचं नाही. एका वाक्यात उत्तर म्हणजे कमी वेळेत केळी येणं, एक्सपोर्टला सगळी जाणं कमी वेळेत आणि चांगले पैसे जसे पहिले बनले तसं ह्या बी प्लॉटचे बनावे एवढीच इच्छा आहे. म्हणजे थोडक्यात शेती करत असताना जर प्लॉटनी वय खाल्लं, वेळ गेला आणि जर एक्सपोर्टला प्रॉब्लेम आला तर खरा शेतकरी आपला तिथं खचतो आणि वापराबायोनिक आपली त्याच ठिकाणी खचून देत नाही. ह्याची परिस्थिती हे आपलं पाटील कुटुंब आहे आणि 3 जण बंधू आपण येणाऱ्या दिवसात पाहणार आहेत. यांनी जो घेतलेला निर्णय आहे तो अगदी योग्य आहे आणि आपण येणाऱ्या दिवसात ह्या प्लॉट मध्ये होणारे बदल दावून देऊ. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी नितीन विलास पाटील, मुक्काम पोस्ट डोंगगाव, तालुका कारंजा, जिल्हा धाराशिव. आजची तारीख काय आहे बरं. आज 20 का हा 20/1/25 20 जानेवारी 2026. 20 जानेवारी 2026. आपण ह्याला 24 डिसेंबर 2025 ला मार्गदर्शन दिलं तर काहीतरी तुमची किती तारखेची लागण 22 डिसेंबर 2025 म्हणजे येणाऱ्या 22 तारखेला ह्याला 1 महिना व्हायचा आहे. तुमचा आता रिंग चालू आहे आणि ह्याला तुम्ही आपल्या वापराबायोनिकच्या ड्रिचिंग आणि स्प्रे झालेले आहे. एक झालं. आता ह्या तुटाळी ही किती झाडे टोटल तुटाळी नाही झालेली ही आपली 2200 काय असते पहिले व्हिडिओ 2 एकराचा प्लॉट म्हणजे लागण नाही. 2 एकराचा प्लॉट आहे. ह्यात तुटाळी झालेली नाही.
आणि आता ह्याला आपला रिंग डोस चालू आहे हम्म. आणि ह्याला आपल्या वापराबाहेर जी काही ड्रिचिंग पाहिजे रोहवर गुरुतर सिलिकॉनची ती झालेली आहे स्प्रे झालेली आहेत म्हणजे ज्या पद्धतीने शेड्यूल तारखेनुसार तसं लिहून दिले ते घेतलेलं आहे. फॉलो झालेलं आहे आणि आपण हिथनं पुढे पण आपलं हे आता रिंग चालू डोस ठेवलं. झाल्यानंतर आपल्याला ड्रिपचं जे काय आहे ते सोडायचे आणि स्प्रे पण चालू ठेवायचे म्हणजे आता जी रिझल्ट भेटलेला आहे ह्याच्यावर तुम्ही समाधानी आहे ओके दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे धन्यवाद सर नमस्कार नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात मी प्रवीण विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. आपण ह्या प्लॉटची पूर्व अवस्था काढली दुसरी अवस्था काढली आज आपण तिसरी अवस्था काढतोय आजची तारीख नाही बरं आज 9/3/26. 9 मार्च 2026 आहे का नाही आणि ह्या केळीला तुम्ही जसं आपण वहीला लिहून दिलेले त्या पद्धतीने शेड्यूल फॉलो केले आता बघितलं तर हे माझ्या खांद्याला हो काय. पोगा लागत आणि सगळीकडे जर बघितलं तर एकदम हा. टेम्परेचरला वगैरे काय बळी गेलेले नाही काळोखी वगैरे आहे आणि दोन पाल्याच्या मध्ये जी डिस्टन्स पाहिजे तो आहे पाला रुंद आहे पोगा एकदम चांगला छान निघतोय आणि तुम्ही ह्याला जे काय आता वापरलं ना आपल्या बरोबरची जी काही केळी तर त्यांच्या केळीत आणि आपल्या केळीतला असा एक वेगळा बदल तुम्हाला काय जाणवतो लय फरक जाणवतोय. आपल्या एवढी उंची आहे का त्यांची त्यांच्या अजून गुडघे एवढ्यालाच आहेत. आणि आपण आता बघितलं 2-2 फुटालाच आहेत. काय का नाही मला तर असं वाटतं बरं का प्रवीण सर तुम्ही म्हणता ना काय ज्यांना वापरावरती शंका आहे त्यांनी तुमच्या प्लॉट वरती एक चक्कर मारावं म्हणजे तुम्ही आणि मी सांगायचा विशेष बघितलं तरच कळतंय ना. बरोबर आहे का नाही कारण हिथं मला काय म्हणायचंय काही जरी कसा जरी अभ्यास केला शंका ही साडेसातीच आहे पण ती शंका जर काढायची असेल तर डोळ्यांनी थोडक्यात येऊन प्रत्यक्षात पाहून ह्या दोन झाडा हिथच नाही आता आपण खाली बी तिथं शूटिंग काढली फोटो काढले म्हणजे तुम्ही पहिला लावलेला प्लॉट ही दोन नंबरचा प्लॉट 2 नंबर. ते पाहिला तर त्याच्यात बी उंची कशी वाढ कशी काय सगळं म्हणजे तुम्ही जे फॉलो केलेलं आहे वापराबाहेर आणि बाकी शेतकरी काय जे त्याच्या पद्धतीने करतात तो पार्ट वेगळा आहे त्यांची बी मी म्हणतो आपलं न वापरता आपल्यापासून पण भारी केळी यावं आपल्या शुभेच्छा सगळ्या शेतकऱ्यांना पण ज्यांना असं वाटतंय की आम्ही आमच्या पद्धतीने दरवर्षी केळी करतो चांगलीच होते ह्यावेळेस थोडस गच्चा धरलाय किंवा वय खाल्लंय किंवा टेम्परेचरमुळं आमची केळी वाढा नाही किंवा अगोदर थंडीत गावली होती आणि जर वय खाल्लेलं असेल तर मला वाटतं वापराव्यावर शिव करायला काय हरकत नाही काय हरकत नाही. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही फर्स्ट एंड बी आमचं करू नका तुमचा गुतलेला प्लॉट बाजूला काढा आणि फरक आम्हाला जाणवतोय. तुम्ही सोडून द्या फरक जाणवतो लगेच. नाही आमचं नाही तिथनं पुढे वापरलं तरी चालेल पण तुमचं कष्ट वाया जाऊन देऊ नका तुम्हाला काय वाटतंय बरोबर. कारण आपला कुठला शेतकरी बांधव असू द्या त्याला मार्केटमधून सगळं दाणेदार वॉटर सोलेबल आणलेलं असतं रोप इकत आणलेले असतात ड्रीप इकत केलेलं असतं मजुरी गेलेली असती तो प्लॉट जर थांबत असेल वय खात असेल आणि मार्केटमधला इकडून तिकडून नातेवाईक मित्रमंडळी उचका पाचका दुकानदाराला विटीस धरून उधार आणलेलं असतं जर प्लॉट थांबत असेल वय खात असेल तर येणाऱ्या दिवसात काय उत्पादन करणार बरोबर आहे. त्यासाठी हे प्रवीण विलास पाटील सरांनी नितीन विलास पाटील सरांनी जसा निर्णय घेतलेला ही एकत्र कुटुंब फॅमिली आहे जसा निर्णय घेतला आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत वापराबायोनिकचं जसं मार्गदर्शन वापरतात आणि एकही प्लॉट कोचांबलेला नाही तर मला वाटतं की ज्यांचे प्लॉट कोचांबल्यात त्यांनी एकतर इथे येऊन नजरेने पाहून निर्णय घ्या किंवा युट्यूबवरती विश्वास ठेवून वापराबायोनिकचे मार्गदर्शक तुमच्या प्लॉटला बोलून तुम्ही तुमचे प्लॉट सुधारून घ्या कारण विषय असा आहे की कष्ट वाया जात असेल हे व्हिडिओ पाहत असताना आणि तुम्ही डोळ्याआड थोडक्यात कानामागं टाकत असताना असं क्लिक करून साईटला सारीत असताना तर ती पाहणारा तुमचे डोळे आणि वरनं तुमच्या समोर व्हिडिओ येणारा म्हणजे परमेश्वर थोडीशी दिशा देतोय त्या दिशेला परत तुम्ही दशेकडेच नेताय दिशेला परत दशेकडे नेताय मला वाटतं मग एवढा मोठं आपण आज प्लॉटवरती येऊन साक्षात्कार लावतोय आणि हिथं जर आपण टाळाटाळी करत असेल तर आपल्याला कोण वाचवेल बारीक अभ्यास केल्यावर खूप मोठी म्हणजे आज प्रवीण पाटील सर आम्हाला प्रत्येक वेळेस एक दीड महिन्यांनी बोलून घेतात पुढचे डोस घेतात एक दीड महिन्यांनी बोलून घेतात साहेब तुम्हाला काय वाटतं बरं एक दीड महिन्यांनी तुम्ही आम्हाला अगदी तुम्ही आम्ही नाही आलो तर तुम्ही अगदी आम्हाला मग रुसता साहेब का हो नाराज आहेत का साहेब का हो आम्हाला आता काना मागे टाकलं थोडस म्हणजे चालतंय आपल्या 15-20 दिवसांनी चालू करायचं ह्याला म्हणजे मग रुटीनच बसते ना आता ऊन वाढतंय ह्याला गेलंच पाहिजे थांबतंय तुमचं नियोजन ठरलेलंच आहे तुम्ही करताय ते तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी हो ओके दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे धन्यवाद
साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. प्रवीण विलास पाटील, राहणार रोमगाव, तालुका पारंडा, जिल्हा धाराशिव. आपण ह्या केळीची तुम्ही लागण केलेली 22 डिसेंबर 2025 22 डिसेंबर 2025 ला ह्याची लागण आहे. आणि आपण त्याच्यानंतर अगदी 24 डिसेंबर 2026 ला आम्ही तुम्हाला मार्गदर्शन दिलं. हा. म्हणजे आपल्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर आपण मला वाटतं जानेवारीमध्ये एक दुसरी अवस्था काढली, मार्च मध्ये तिसरी अवस्था काढली आणि आज आपण जवळपास चौथी अवस्था काढतोय. आजची तारीख काय आहे बरं? आज 25 का 26? 26 आहे. 26 मे 26 मे 2026. आता तुम्ही तुमच्या ह्या शेड्यूल मध्ये वापरा बायोनिक ऍड केलेले आणि आज आपण लोकेशनला हे 2 आपले नारळाचे झाड आहेत. अगदी तसं पूर्व अवस्थेला आपण आतमध्ये उभा होतो ह्या लाईनला, थोडस ह्या लाईनला असं. आणि आता थोडस आपण बाहेर का निघालोय? झाड मोठे झाले 5 दिवस त्यामुळे बाहेर निघालोय. आता आपण मीटर नाही आपल्याकडे, पण सरासरी जर आता आपण आहे असा कॅमेरा पण आता आणू, जर बुंदे जर मोपले तर सरासरी तुमच्या नजरेनुसार किती जाईन एक अंदाज वाटतोय तुम्हाला बुंदा? 35-40 कडे जाईन वाटतं. 35 36 मध्ये. जे काय मी म्हणतो 35 ला तर कमी पडणार नाही. आपण तुमच्याकडे मीटर असला तर मोपून बी बघू, पण कमी पडणार नाही. आणि ह्याला आणखी किती नाही म्हणलं तरी माझ्या अंदाजानुसार अजून एक 15 दिवस तर निसवून काय 20-25 दिवसाच्या पुढेच आहे का नाही. तर आपण ज्यावेळेस निसवून होईल त्यावेळेस बी एक व्हिडिओ काढू. फक्त आता आपण हे व्हिडिओ का काढतो चौथी अवस्था, की केळी क्षेत्रात खूप शेतकरी उतारलेत, खूप शेतकरी कंटिन्यू मध्ये पण आहेत. पण खूप शेतकऱ्यांना एक जाणीव होती की आम्ही केळी दरवर्षी आणतोय तशी ह्या वेळेस आहे ना, दरवर्षी आणतोय तशी ह्या वेळेस आहे ना, म्हणजे असं कमी कमी होत चाललंय. म्हणजे काही शेतकरी म्हणतात आम्ही पहिली 45, 35, 30 रास काढली, आता अगदी 25 वर आलोय. काही शेतकरी म्हणतात 20 वर आलोय, काय म्हणतात आम्ही आणखी 25 वर आहे, कोण म्हणतात आम्ही 28 वर आहे. पण हे कमी कमी होत चाललंय. ह्याचं एक मूळ कारण आहे की आपण जमिनीत कुठलंही पीक काढत असताना अन्नद्रव्याचा साठा कमी होतो आणि तोच साठा आपलं वापरा बायोनिक द्यायचं काम करतं. त्याची परिस्थिती आपण प्लॉटमध्ये उभा राहून तारखेचा उल्लेख करून प्रत्येक वेळेस दावण्याचा प्रयत्न करतोय. का की कष्टकरी शेतकरी हारला नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या पद्धतीत फक्त ऍड केले पण प्लॉटनी वय खाल्लं नाही. केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक तुमचा ही अगदी 17,640 का काहीतरी झाड आहेत तुमची. सगळ्या टोटल झाडामध्ये एक बारकाईने अभ्यास केला, तुटाळी किती असते ना आपली सरासरी म्हणजे काय असते? 17,640 झाडात 200 तुटाळी तुमची. लय झाली ती सुद्धा, लय झाली. आणि व्हायरसचे किती निघते निघून निघून? व्हायरस खालच्या प्लॉटलाच तेवढं 100 झालेलं आहे. 100 मी म्हणतो 300 झाडं टोटल पकडू आपण, पण 300 झाडं जर सोडली 17,640 मध्ये सगळे मिळून त्यांनी 200 सांगितले. मग व्हायरस आणि तुटाळी धरून. होय का? व्हायरस आणि तुटाळी मिळून 200 असू द्या, 200 असू द्या. मला काय म्हणायचं, बारीक जर अभ्यास केला तर आम्ही बी आता खूप जागा फिरतो. अगदी कोणी म्हणतं आमचे 1,500 आहे, कोणी म्हणतं 1900, कोणी म्हणतं 5,000 आहे. 1900 झाडात 900 तुटाळी किंवा 500-400 त्यात व्हायरस आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी घडून तिथं तुटाळी आणणं, व्हायरसची झाडं बदलणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यापासून मला वैयक्तिक असं वाटतं की वापरा बायोनिकला जर पहिल्यापासून स्वीकारलं तर ह्या सगळ्या समस्यातून आपण लांब असू. आणि ह्या सगळ्या तोट्यातून आपण लांब असू म्हणजे आपण प्रॉफिटमध्येच कुठलाही आपला शेतकरी असणार आहे. का? बारीक अभ्यास केल्यानंतर केळीतल्या समस्या तुटाळी पहिली, दुसरी व्हायरस, तिसरा गच्चा धरणं, वय खाणं, वागा नीटनं निघणं. आणि हे सगळ्या गोष्टी घडायला लागल्या की मार्केटमधलं काय 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 आणून आपण वापरतो, खर्च वाढवतो आणि प्लॉट वय खातो. आणि मानसिक त्रास असा होतो की चूक झाली का आपण केळी लावून? चूक काहीच झाली नाही, फक्त आपल्याला एका मार्गदर्शकाची गरज आहे आणि ती तुम्ही थोडक्यात स्वीकारले. म्हणजे मला वैयक्तिक काय म्हणायचे, 5,000 झाडाला गेल्या वर्षी वापरलं आणि ह्या वेळेस 17,000 झाडाला तुम्ही कंटिन्यू केले. म्हणजे तुमचं धाडस खूप मोठे बारीक अभ्यास केल्यावर. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक अनुभवाचा मोलाचा एक सल्ला काय सांगता की वापरा बायोनिकला खरी सुरुवात केळी बांधणीपासून केली पाहिजे, निसवणीला केली पाहिजे, लागणीपासून केली पाहिजे का ज्या वेळेस प्लॉट आपला वय खातो, गच्चा धरतो, टेम्परेचरला ह्याला बळी जातो तिथून केली पाहिजे? ह्याची खरी सुरुवात कुठून पाहिजे? सुरुवातीपासूनच करायला पाहिजे. लागण झाली की एक 15 दिवसापासून चालू करायला पाहिजे की जेणेकरून आपला प्लॉट खालीवर होणार नाही, मरी येणार नाही, तुटाळी होणार नाही. एंड पर्यंत ठेवायला पाहिजे, महिना 1.5 महिन्याच्या अंतरावर सोडायला पाहिजे. हाय असा कॅमेरा आतमध्ये आणा, आपण थोडेसे बुंदे द्यावं फक्त. हाय असा आणा, चालूच राहू द्या, काही नाही अडचण. आपण हितनच थोडेसे बुंदे कसे आहेत काय लक्षात येते, म्हणजे कारण आपण हे झाले आपलं लोकेशन वगैरे सगळं एकदम क्लिअर. पण हिथं खाली बसल्यानंतर बुंदे लक्षात येते किंवा बुंदेची साईज कशी आहे.
थोडस पुढं हा तिथनं घेतलं तरी चालतंय, पुढं आलं तरी चालतंय, तिथनं घेतलं तरी चालतंय. म्हणजे ही बुंदे आपण सहजासहजी कशी जरी मोपली तरी 35 इंचाच्या आत बुंदा येणार नाही. हा आता थोडस कॅमेरा आहे असा पुढं आणा, आपण एकाच झाडाचं किंवा तुमच्या पुढं समोर आहे एकाच झाडाचं परीक्षण करा की खालून ते वरपर्यंत पानाचा अंतर. हा आता हिथं हा बघा, प्रवीण सर बरोबर बोलतात. हिथनं जर असं बारकाईने अभ्यास केला, हे 2 पाल्याची मधली अंतरी, ह्या पाल्याची मधली अंतरी, ह्या पाल्याची मधली अंतरी, ही सगळंच पाल्याच्या मध्ये अंतरी कशी डिस्टन्स आहे, पाल्याला काळुकी कशी आहे, पाला जाड रुंद कसा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं ह्या पाल्याचं आपण थोडक्यात जर आपण प्रत्येक जागेवरती गेल्यानंतर जो आपण आवाज दावतो, इकडे बघा तुम्हाला आवाज दावतो, पाल्याचा आवाज कसा येतो. आणि पाऊंडरी खूप छान आहे. म्हणजे आपण ही आतमध्ये का दावलं की आतमध्ये दावणं गरजेचं आहे. आपलं झालं लोकेशन, पण आत प्लॉट कसा आहे तुम्ही आता इथनं आहे असं. आता मी थोडंसं आम्ही दोघं साईडला सरतो, झूम आउट करून बघा खाली हिरवे पाले कसे आहेत. वारं जर झालं नसतं का, ही उन्हाची टिकली दिसली नसते आतमध्ये. हा पाले फाटल्यात वरचेले, खूप पाले फाटल्यात. आता सावली आहे म्हणजे प्लॉटला आणखी 21-25 दिवस निस्वनील टाइम आहे. पण प्लॉटची जर उंची बघितली तर माझ्या अंदाजाने 20 फुटाच्या आसपास सहजासहजी यायला काहीच हरकत नाही. काका साहेब बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कुठल्या झाडाचं कसंही परीक्षण केलं, झाडा आणि वय खाल्लेलं नाही, 2 पाले इथे सहजासहजी चांगले दिसते. म्हणजे आता ही पाला असा आहे की दावायसारखा आहे, बऱ्याच जागेवर पाला बरोबर नाही त्यामुळे दावता येत नाही. आता ही पाल्याच्या मधली अंतरी दिसते आणि ह्याची उंची, एक पाला जर कुठला काढला 7 फुटाचा जरी माणूस असा हात वर करून झोपला तरी मला वाटतंय की त्याचा पाय बिन हात बी कुठंच पाल्याच्या खाली राहायचा नाही. म्हणजे ही जी पाल्याची लांबी जी असते ती खूप आहे. म्हणजे सध्या फक्त प्लॉटचं वय 5 महिने 4 दिवस झाले. 5 महिने आणि 4 दिवसाचा प्लॉट आहे. उंची बघितली तर 20 फुटाच्या आसपास आहे. आणि वापरा बायोरेनिकला साहेबांनी गेल्या वर्षी जसं केलं तसं ह्या वर्षी लागणीनंतर दुसऱ्याच दिवशी बरोबर आहे का नाही. म्हणजे सुरुवात फोन केलता हा आम्हाला 2 दिवस हा दिले. सुरुवातीपासून सुरुवात केल्यामुळं जी काय घडायला पाहिजे ती इथं सगळं दिसतंय. आणि हाच प्लॉट नाही तर सगळेच प्लॉट. आता आपण सगळ्याच प्लॉटचे व्हिडिओ कसे काढायचे म्हणून फक्त एकच ठेवलाय. बारीक अभ्यास केला नाही तर आपले सगळे प्लॉट म्हणजे तुम्ही नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे तुमचे 5 टप्प्यामध्ये लागण आहे. 17,640 झाडाची 7 टप्प्यामध्ये 5 टप्प्यामध्ये लागण आहे. म्हणजे आपण त्याचे व्हिडिओ सगळे काढलेत, पण आता बारीक विचार केला सगळेच व्हिडिओ होतात. आपण एकच व्हिडिओ काढाच ठरवला एकाच प्लॉटचा. आता आपण शेवटपर्यंत जाऊ, कारण कुठले जावले तरी तिथेच येतो. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन हे सगळं झाडातले बदल, इतर जे काही किळेवाले येतात म्हणजे तुमचे मित्रमंडळी, त्यांचं एक मनोगत काय येतं प्लॉट वरती आहे काय त्यांचं इथं तुमच्यासारखं प्लॉट नाही म्हणतात आमचं. एकाच भाषेत उत्तर तुमच्या दुगरचं 2 महिन्याचं, कुणाचं 1.5 महिन्याचं, कुणाचं महिन्याचं, 20 दिवसाचं असं आपल्या पुढे आहेत. पण त्यांच्या बरोबरीला आहे कुठं, त्यांच्या पुढे आहे कुठं असं झालेलं आहे. बारीक अभ्यास केल्यानंतर तुम्ही खूप तुमच्या मित्रमंडळींना आमच्या सोबत सुद्धा प्लॉट वरती आणलं. पण बऱ्याच जणांनी काय केलं, एक डोस घेतले, प्लॉट उचलले, हल्ले आणि तिथनं पुढचे डोस घेतले नाही. तुम्ही कंटिन्यू करताय. म्हणजे कंटिन्यूचा खूप मोठा फायदा आहे. आणि कंटिन्यूचा फायदा कंटिन्यू केल्यानंतरच लक्षात येतो. मग त्यांनी धरसोड केली, आपण तिथं काहीच करू शकत नाही. त्यांचे आपल्याला फोन नाही, आपण बी परत गेलो नाही. बरोबर आहे का नाही. म्हणजे ते तुम्हाला जे बोलतात ना त्यांचं वाक्य बरोबर आहे, तुमच्यासारखा आमचा प्लॉट नाही. मग तुम्ही कंटिन्यू केलं, त्यांनी केलं नाही, असं नाही येऊ शकत पाहिजे. असं मी म्हणतो आपलं न वापरता बी ह्याच्यापासून भारी यावं. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा. पण ज्यांना वाटतंय की आम्ही आमच्या पद्धतीने कष्ट करून, खर्च करून, वेळ देऊन प्लॉट आमचा वय खातोय, त्यांना अगदी हात जोडून विनंती की तुम्ही वापरा बायोरेनिककडे वळा. आता आज बोलायचं म्हणजे आपण कुठेतरी मागे राहू नाही म्हणून तुम्हाला बोललेलं हा नाही तसं प्लॉट एकच नंबर आहे. तरी बी तुमचं कंटिन्यूच आहे. म्हणजे विषय काय आहे की ह्याच्यात बी अजून आपल्याला चांगलं कसं करता येईल ह्याच्यावरती तुमचा प्रयत्न आहे. आमच्याकडे सगळ्या तारखा आहेत. आम्ही कधी आलो, कधी डोस दिला. मोबाईल वरती वॉटरमार्क चालू केलाय म्हणून ते लिहून ठेवते लिहून एवढं लक्षात कुठं राहते तेव्हा लिहून असते प्रत्येक शेतकऱ्याचं. जाणवत आहे फरकच आहे. तुम्ही हे आमचं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे. हो, लय समाधानी म्हणजे काय
ओके, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल, जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोरेनिक कंपनीकडून, गजानन साळुंके सरांकडून तुमचं साहेब मनापासून खूप खूप धन्यवाद.